सुप्रभात. मी ओमकार नारकर. आज मी परत माझ्या गावाला आलो आहे. ॲक्च्युली वर्षातून 5 वेळा मी गावाला येतो. कोकणात गाव असल्यामुळे शिमगा, नंतरला मे महिना, नंतरला राखण द्यायला परत येतो. परत नंतरला गणपती झाल्यावर परत गावाला एक कार्यक्रम असतो सप्ताह, त्याला पण येतो. तर आज मी मे महिन्यामध्ये वाडीच्या पूजेला सत्यनारायणाची पूजा होती, त्यासाठी मी गावाला आलेलो. गावाला आल्यावरती गावामध्येच पूर्ण टाईम जातो आमचा, गावाला इथे फिरणं. तर आज आमचा प्लॅन ठरला आहे माझ्या ताईकडे जायचा, म्हणजे माझ्या भाऊजींकडे. ते राहतात रत्नागिरीमध्ये, आंबोळगड साईडला राहतात प्रॉपर. त्यांचे समुद्र खूप जवळ आहे. तर आजचा ब्लॉग असा असेल की ते बघण्यासाठी किंवा तिकडचे लोकेशन बघण्यासाठी मी ब्लॉग बनवतो आहे. आणि मी व्हिडिओज बनवतो, ब्लॉग बनवतो, माझी आवड आहे म्हणून मी बनवतो. आपण जेव्हा आपण आपले लहानपणीचे व्हिडिओ बघतो ना, तेव्हा कसा आपल्याला आनंद होतो. तसंच हे व्हिडिओ मी बनवतो आहे जेव्हा आम्ही आता पण आपण म्हणजे एवढे पण मोठे नाही आहेत, पण अजून खूप मोठे हो आपण, खूप आपलं वय 60पर्यंत असेल, तर तेव्हा हे बघण्यामध्ये खूप मजा येईल. तर हे जपून ठेवण्यासाठी मी हे ब्लॉग बनवतो आहे. आणि तुम्ही बघू शकता, हे आमचा मागचा सिनरी आहे घराच्या कंपाऊंडच्या इथे. तर लाईफ एकदाच आहे, लाईफ एकदा भेटते. गाव आपलं कोकणामध्ये भेटले तर लाईफमध्ये एन्जॉय करणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे माझं घर आहे. एकदा दाखवतो. हे माझं घर आहे. प्रत्येक व्लॉगमध्ये मी माझं घर दाखवलं आहे तरी परत दाखवतो. आणि इकडे माझ्या काकांनी भाज्या आणि लावल्यात. हे पूर्ण कंपाऊंड टाकलं आहे. आणि हा आपला आंब्यांचा राजा हापूस. आणि घरापासून जेव्हा आपण जातो कंपाऊंडला, कधी पण असे बेडे असतात. आता आम्ही याला बेडे बोलतो, गेट नाही बोलत. आणि ही आमची वाडी आहे. वाडी म्हणजे घरं. इकडे घर आहे, हे घर आमचं एक घर. आणि अजून 3-4 घरं आहेत, पण ही थोडी लांब आहेत. त्याला हा गेट असा खोलायचा, ज्याची हाईट असेल त्याने वरून जायचं. त्या गाडीतून आम्ही चाललोय आंबोळगडला. हा आमचा प्रवीण दादा. चला गणपती बाप्पा मोरया. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम की जय. तर अशा प्रकारे आम्ही आलोय गाडीमध्ये. आणि हा माझा भाऊ. तर काय बोलशील प्रवीण, आपण चाललोय आंबोळगडामध्ये. तू ह्या आधी आला असशील, म्हणजे ह्या आधी गेला असशील. तर आता मी तर फर्स्ट टाइम चाललोय, पण काय तुझा अनुभव? माझा अनुभव तरी सध्या आंबोळगड साईडला तर नाही आहे, पण मी फर्स्ट टाइमच मी आंबोळगडला ट्रॅव्हल करतोय. आंबोळगड हे असं ठिकाण आहे की आम्ही ऐकून आहे फक्त की तिथे खूप म्हणजे कोस्टल रोड असा छान आहे. तिथे तू एका सेंटर पॉईंटला असा उभा राहून तू चारी साईडला समुद्र आहे. त्यामुळे तो जो अनुभव जो आपल्याला घ्यायचा आहे तो आता आम्ही जाऊन तिथे घेणार आहे. आणि त्यासाठी आम्ही ते एवढे एक्साइट आहेत की तुम्ही विचार करू शकत नाही. आणि ती आम्ही एक्साइटमेंट आज पूर्ण करणार आहोत. आणि हा असं बोलून माझी पण एक्साइटमेंट खूप वाढवले. आणि हे आमच्या गावचे कार्यकर्ते, म्हणजे आमच्या वाणेवाडीतले रमेश कोळवंकर, धडाडीचे कार्यकर्ते. काय बोलाल तुम्ही? तुम्हाला गावाला मजा येते की मुंबईला मजा येते? गावाला मजा येते.
हा मुंबईला ते पहिलीच गेली मजा. आता आपण ते सध्या तर गावालाच चांगलीच असते. अच्छा आपण जाऊया मस्त एन्जॉय करूया. हा रत्नागिरीला चाललोय आपण समुद्राच्या ठिकाणी चाललोय आंबोळगडला जाऊ. चालेल ठीक. तर आता आम्ही चाललोय. आता आम्ही आलोय रायपडणमध्ये. रामदेवर्षी वडची आई प्रसन्न अंगणवाडी. हे मंदिर आधी जुनं होतं हा बट आता मस्त बनवलंय. हे देवीचं मंदिर आहे. आमच्या गावापासून ॲप्रॉक्सिमेटली 4-5 किलोमीटर हे मंदिर आहे वडच्या आईचं. ह्या बाजूचं सिनेरी आहे. आम्ही आतमध्ये एंट्री मारतोय. अप्रतिम असं मंदिर आहे. टी वाजवून मंडटरी असतं. खाली उतरलो. आता आपण गाडीमधून खाली उतरलोय. आता आलोय आपण ओणीच्या इथे, ओणी फाट्याजवळ. इथे आम्ही ही एक गाडी, त्याच्या मागे एक गाडी आहे, त्याच्या मागे अजून एक. हां तर इथे आमची सगळी फॅमिली बसले. हे माझे काका, हाय कर काका, हा आमचा घरचा आयान, शेर हे आमची वहिनी, हा माझा भाऊ, ही माझी मोठी ताई, भावाची. अजून कोण आहे मागे बसलंय? हे माझे काका, ही माझी काकी, बंधू इकडे काय बघा ब्लॉगिंग करतोय. हा माझ्या आत्यांचा मुलगा शैलू दादा, ही आमची वहिनी आणि ही वेदिका दानवी. आता असे आम्ही 3 गाड्या घेऊन चाललो आहे. हा 4 गाड्या. हां ही माझी मोठी आई. अशा प्रकारे आम्ही 4 आंबोळगडला चाललो आहे. खूप येणार आहे. हे चल चला पुढे वा. हे चला 30 जाऊ दे. बाबा पळूया.
हे झालं. हा. आता आम्ही आहे मुंबई गोवा हायवे मार्ग. इथे वरती लिहिलं नाटे पंजिम. नाटे पंजी. अरे सीएनजी आम्हाला जायचं आहे नाटेला. आता आम्ही नाटे फाट्यावरनं टर्न मारलाय खाली. वरून एक ब्रिज आहे. या ठिकाणी डेव्हलपमेंट झाले म्हणजे बिल्डिंग बनले आहेत. ब्रिजवरनं खालून ब्रिज क्रॉस करायचा आपल्याला. झाड दिसलं आपल्याला. आपण आंबोळगडचे ते पोचलोय. नितांग समुद्र. कोकणाला स्वर्ग का म्हणतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे आहे, परशुरामाची भूमी. वा, गणेश मंदिर आहे इथे. बस ना.
जायचं नाही. आपल्या ताईच्या घरी आलोय आंबोळगड मध्ये, करगुटवर वाडीमध्ये. आंबोळगडमध्ये इथेच गणपतीचं मंदिर आहे आणि समोरच समुद्र आहे. आणि इथे माझ्या भाऊजींचं घर आहे, द्वारका निवास. खूप अप्रतिम घर आहे आणि समुद्राच्या सानिध्यामध्ये बाजूला पूर्ण हिरवगार परिसर आणि बाजूलाच मंदिर आहे, मंदिराच्या बाजूला घर आहे. मला तरी खूप आवडलं इकडचं एन्व्हायरमेंट. आणि अशा प्रकारे आत्ताच नवीनच बांधलं आहे घर त्यांनी. बाजूलाही खूप भारी आहे ही घराची एंट्री आणि घराच्या वरून हा सिनरी दिसतो. बाजूला आंबोळगड आहे आणि समुद्र देखील दिसतो. आणि इथे गगनगिरी महाराजांचं मठ आहे, हे मठ आहे. अतिशय सुंदर असा मठ आहे आणि बाजूला समुद्र आहे. आणि आपण गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये एंट्री करताना अप्रतिम अशी यांची प्रतिमा आहे, गगनगिरी महाराज. वातावरण खूप शांत आहे मठामध्ये. बाजूला समुद्राचा आवाज येतो. म्हणजे हे टोक आहे, त्याच्या बाजूला तिन्ही साईडला समुद्र आहे. आपण जेव्हा मठाच्या बाहेर पडणार ना तेव्हा या समुद्राच्या आपण जेव्हा पायऱ्या उतरतो तर पायऱ्या उतरल्यावरती तुमच्या डाव्या बाजूलाच एक गुफा आहे. तिकडे गगनगिरी महाराज ध्यानासाठी बसायचे. 2-4 पावलं आपण जेव्हा टाकणार, 4 पावलं तिथे हा अथांग समुद्र. खूप भारी वाटतं यार इथे. म्हणजे खरंच स्वर्ग आहे, खरंच स्वर्ग आहे. कोकण स्वर्ग का बोलतात ना, ते याचं कारण हे आहे. या गुफेमध्ये जायला मला पहिले भीती वाटत होती कारण की पूर्ण काळोख आहे, पण मी केली हिंमत. मस्त इथे त्यांचं गुफेमध्ये थंड पण खूप होतं वातावरण. आणि याच्या आतमध्ये अजून एक गुफा होती, तिथे पूर्ण अंधार होता. शेवटी मला टॉर्च लावायला लागला. टॉर्च लावल्यावरती हे एक आहे, ते भारी आहे यार. इथून आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा हा समुद्र. आंबोळगड इथे आलेलो गगनगिरी महाराजांच्या मठाच्या इथे. तर कोकणाला स्वर्ग का म्हणतात किंवा परशुरामाची भूमी का बोलतात तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवतो. या विविध सौंदर्याने नटलेल्या कोकणामध्ये माझा जन्म झाला. या ठिकाणी येऊन माझ्या मनामध्ये एक कविता आली. प्रिय कोकण, पहाटेची बासरीची मधुर साध तुझी, मायेच्या सावलीसाठी वाट शोधी. कुण्या जन्माची ओढ तुझी नि माझी, तुझ्या कवेत सारे दुःख मोजी. रचले शब्द नव्याने पुन्हा तुझ्यासाठी, पण तू मात्र क्षणोक्षणी मन मोजी. पण तू मात्र क्षणोक्षणी मन मोजी. जन्म कोकणातला गत जन्माची पुण्याई. जन्म कोकणातला गत जन्माची पुण्याई. आंबोळगडावरनं जेव्हा आता आम्ही इथे आलो तेव्हा साईडलाच बीच आहे आणि या बीचवरती आंघोळ करून मनसोक्त आम्ही मजा घेतली. हा माझा भाऊ. काय बोलाल तुम्ही, तुम्हाला मजा आली की नाही? कोकणावर का स्वर्ग नाही. तू काय म्हणशील? मला जर सांगायचं झालं तर मी आज जे काही अनुभवलं समोरच्या गोष्टी त्या खूपच सुंदर होत्या. ह्या गोष्टी पुन्हा कधी होणे नाही. आणि इकडेच आमच्या ताईंचं हे इथे पण घर आहे, तिकडे बीच साईडलाच आणि समोरच बीच आहे.
तर बीचमध्ये आत्ताच आम्ही आंघोळ केले. समुद्राच्या ठिकाणी घर असणं ते पण मोठं भाग्य आहे असं मी म्हणेल, कारण की एवढा सुंदर निसर्ग आणि कोकण आपल्याला लाभलं आहे ही खूप मोठी गोष्ट आहे. अशा प्रकारे आता आम्ही आमचा ब्लॉग समाप्त करतोय. स्क्रीन थोडी ब्लर झाले आणि आंघोळ करून पण जाम थकलो आहे आम्ही. आता परत गावचा प्रवास परत आमच्या गावाला जायचं आहे. आम्ही ताईच्या गावाला आलेलो आता, म्हणजे भाऊजींकडे आलेलो आम्ही. तर आता परत आम्ही जाणार पाचलला. आणि पुन्हा मी एकदा सांगतो, यापुढे पण आम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेला आम्ही असाच एन्जॉय करू आणि आमचे हे कोकण आहे ते पूर्णपणे फिरून एक्सप्लोअर करू, अजून एक्सप्लोअर करू. आणि खूप मजा आली. टाटा बाय बाय, सगळ्यांनी हाय बोला. तिथलं बोलायचं. आंबोळगड ही खूप सुंदर जागा आहे. जर कोणाला एक्सप्लोर करायचे असेल त्यांनी बिंदास यावे. आंबोळ्या छान भेटतात तिकडं. चला बाय बाय. बाय बाय.